कालपासून ओरडून सांगते सर्टिफिकेट घे. हा मागलीच घेऊन आलाय सर्टिफिकेट म्हणून. कार्डच नव्हतं माझ्याकडे, बाकी सगळे डॉक्युमेंट्स होते. त्यात काय एवढं असं नसते, त्याची काय बाजू घेतीस ग? हे प्रेम बघून आता खास दादा तुमच्यासाठी चहाला इथं आलो माहितीये का? मगाचपासून पाहायचं होतं सगळ्यांना. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आणखी एका भन्नाट व्लॉगमध्ये. आणि आज मी कुठे गेस करा, तर आज मी आहे इंदापूरमध्ये सलोनीच्या घरी, म्हणजे थोडक्यात आता सलोनीच्या सासरी. आणि तिचं लग्न झाल्यानंतर मी ह्या 2-3 महिन्यानंतर आता पहिल्यांदा आली आहे हिच्याकडे. पासपोर्ट व्हेरिफिकेशनसाठी डेट मिळालेली आहे मला बारामतीची. तर सलोनीला सांगितल्यानंतर सलोनी बोलली की तू इकडेच ये, मग इथून सोबत मिळून जाऊया. आणि त्यामुळे मग रात्री 11 वाजता आम्ही इथं आलो, मी आणि भैया. आणि आता आम्हाला 1-1:30चं टाईम आहे, तर इथून आता थोड्याच वेळात निघायचं आहे. हे बघा सलोनीचं घर. इकडे मॅडमचा स्वयंपाक चालू आहे. तिने माझ्यासाठी सांभर, चटणी आणि इडली आप्पे बनवतीये ना. आत्ता ॲक्च्युअल साऊथ इंडियन वाटते आणि तिने माझ्यासाठी साऊथ इंडियन डिशेस पण बनवलेत. इडली सांबार. बघा पोरीनं कसले मोठे मोठे आप्पे केले. मला ते बटर सारखे दिसायला लागले. शिकली पोरगी जेवण बनवायला. म्हणजे मी आता 3 वर्षापासून हिच्या घरी येते ना, तर फर्स्ट टाइम आज तिने स्वतः बनवलं असेल जेवण. तिच्या हातचं जेवण खाणार आहे मी, नाहीतर दरवेळेला मम्मीच्या हातचं खाऊन येते मी. नाही, चांगलंच झालं असणार सोड, बट एफर्ट्स. सोबतच खाऊया झाल्यावरती. बघा पहिली टेस्टिंग नवऱ्याला देतीये. पती परमेश्वर. खरंच सुगरण झाली आहे माझी मैत्रीण. मीठ आहे का बरोबर? ओके ना. ट्राय करतो. बया कसं झालंय? मी बनवलंय. माझी तर कधी तारीफ करत नाहीस रे. अरे किती माझ्या हातचे बिर्याणी वगैरे. तर मी तयार झाली आहे आणि सलोनीची तयारी चालू आहे. आणि हा पण रेडा झालाय. आणि ऑफिशियल कपडे वेअर केलेले आहेत आम्ही, जेणेकरून आमचं व्हेरिफिकेशन पटकन होऊन जाईल. त्यांना वाटलं पाहिजे की बाबा प्रोफेशनल लोक आहेत. तर तोंड सांगा प्रोफेशनल तुझं रे. आणि आता सलोनीची पण तयारी चालू आहे आणि आता आम्ही निघतोय. 1:30 वाजताचं व्हेरिफिकेशन टाईम आहे. सो आम्ही इथून निघतानाच 11ला निघतोय, कारण मी फर्स्ट टाईम बारामतीला चालली आहे. तर बारामती पण थोडीफार मला एक्सप्लोअर करायची आहे. तर बघा, एकतर मॅडमनी किती तासभर लावला. आम्हाला 11ला निघायचं होतं घरातून, 11:30 वाजले. आत्ता तिचं आवरलं. आणि त्यात दुसरी गोष्ट, दादानी पण काय केलं, आम्हाला त्यांचं जिथं शॉप आहे तिथे जायचं होतं स्कूटीवरून. तिथून आम्ही कार घेऊन जाणार आहे. तर तर स्कूटीची चावीच घेऊन गेलेत ते सोबत. त्यामुळे आता आम्ही इथून चालत निघालो आणि ते तिकडून घ्यायला येत आहेत आम्हाला. आता चावी आम्हाला निम्मा रस्त्यात दादा देऊन गेले आणि आता परत आम्ही स्कूटी घ्यायला आलोत रिटर्न. नुसतं डबल ताप करत असती बघेल तेव्हा. चला. चला की दाखवते तुम्हाला. हाय की कुठे? चल हायवेला
एकतर सीएनजीचे पंप कमी आणि इथं पहिल्याच पंपावरती सीएनजी संपलेला आहे. सो आता आमचं शोधणं चालू आहे. असंच चलत आता सरळ इकडचं चला. ऑलरेडी आम्हाला ह्या पोरीमुळं खूप लेट झालंय आणि त्यात आम्हाला सीएनजी साठी पण पंप सापडेना आणि हिला इंदापूरच्या असून काय माहित पण नाही, नुसतं चुकवतीये रोड. नाही चुकवलं, बरोबर आहे. आला का तुला ऑप्शन? तुझं कुठं आहे? माझं कसं व्हायचं? मी स्पॉट ऍडमिशन घेते. पैसे भरून जिथं जाईल तिथं आमची नुसतं खायची कामं असतात. इथं भैयाला सीएनजी भरायला ठेवलंय आणि इथं पण आमचं खायचंच चालू आहे काम. शेंगदाणे पण एक हे वाले. पण गाडी आता फुलच, काय उपयोग आता. जाऊन येतो उद्या किती पण फिरा, काहीच नाही. हे बघ, ह्यामुळे मला सीएनजी आवडते. सो आम्ही बारामतीमध्ये पोहोचलोय आणि इथं आमचं व्हेरिफिकेशन सेंटर जे आहे ते इथलं पोस्ट ऑफिस आहे. सो इथे पण आलं. आता बघूयात किती वेळ वगैरे लागतोय. आपलं आधार कार्डचं झेरॉक्स आणि आपलं 10th सर्टिफिकेट ओरिजिनल आणि त्याचं झेरॉक्स लागतं. आणि ह्या शहाण्याने बघा, ह्याला मी कालपासून ओरडून सांगते सर्टिफिकेट्स घे, सर्टिफिकेट्स घे. हा मार्क लिस्ट घेऊन आलाय सर्टिफिकेट म्हणून. तुला मी 10th मार्क लिस्टचं पण सर्टिफिकेट घे सांगितलं होतं, त्याने मार्क लिस्ट घेऊन आलाय फक्त. ह्याचं प्रूफ लागतं ना, काय म्हणतात तिला तर बाहेरच हाकलून दिलं यार त्यांनी. लय खडूस आहेत खरं तिथले लोक. बारामती ड्रायव्हिंगचं पण लायसन्सला गेलो, दिदीचं अडकलेलं पण माझं तिथं पण व्यवस्थित होऊन गेलं. पण जाताना मलाच असं होतं की माझं होईल की नाही. आणि आत्ता पण माझे काही डॉक्युमेंट्स गायब होते, पण मी जे आणलं तेवढंच लागणार होतं तिथं. आणि भैया सगळं घेऊन आलेलं, पण एका सर्टिफिकेटमुळे त्याचं आता होल्डवरती जाते. त्यामुळे मेन सगळ्या गोष्टी घेऊन या. आता आम्हाला एवढ्या लांब परत एवढ्याशा गोष्टीसाठी यावं लागणार आहे. परवडत नाही. सो बघा, म्हणजे माणूस किती अर्धवट असू शकतं विचार करता. एक तर एवढं लांबचं सेंटर भेटलं आपल्याला म्हटल्यानंतर सगळे डॉक्युमेंट्स वगैरे चेक करून घरातून निघायचं असं काही नाही. माहिती ना तुझं चाललेलं, आता मला रिटर्न जायला लागतंय. रिटर्न नाही जायला लागणार हे मला माहिती होतं, कारण मी ऍटलीस्ट ड्रायव्हिंग लायसन्स तरी आणलं होतं. फक्त पॅन कार्डच नव्हतं माझ्याकडे, बाकी सगळे डॉक्युमेंट्स जाऊ दे होते. ना, त्यात काय एवढं असं त्याची काय बाजू घेतीस ग? बाजू नाही घेते, असं काय आपल्या राबाळ कोसळलेलं नाही. 100 किलोमीटर दूरवरून आलं, कळलं ना? सवय एवढं झाली की एवढं करायचं. तू समझा? हाँ नहीं तू समझा नहीं. पण जाऊ दे, तुला आमच्यामुळे तुला एक्सपिरियन्स आला. आता तू पण काढून घे पटकन. बघा, आम्हाला अजून वेटिंगला खूप सारे आणि मला आत्ता दिलेला आहे 40 नंबर आणि ह्याचा आहे 41. आणि हे बघा, तिथं पण गेम खेळत बसले. कुठेच पेशन्स नावाची गोष्ट नाही. कंटिन्यू त्या हातात तसला मोबाईल. पण मी गेम बी मस्त कधी खेळत नाही. मी दुसऱ्यांचे बघत नाही, स्वतःचे बघते. मी दुसऱ्यांची बायोडेटा सेंड करते. लग्न संस्था खोलावता. अजून खूप सारे नंबर आहेत यार आणि माझा 40 नंबर आहे. फायनली माझं तर व्हेरिफिकेशन झालेलं आहे आणि आता नेक्स्ट माझी प्रोसेस राहिली पोलीस व्हेरिफिकेशनची. आणि मग त्यानंतर माझ्या हातात माझा पासपोर्ट येणार आणि मी फॉरेन ट्रिप्स करणार. आणि भैयाचं आता एक डॉक्युमेंट अडकलं, त्याच्यासाठी परत आता हेल्पाटा घालायला लागणार आहे. आणि ह्याच्या नादात मी तिथं ओरडा खात होते माहितीये. जे ते मला विचार आपका भाई है हाँ, आणि मग मी त्याच्या साईडने मग हे चालेल का ते चालेल का, आप जाइए उसको समझ आता है ना, उसको डॉक्युमेंट्स लेके आना चाहिए. तर असं करून करून मी ओरडा खाल्ला याच्यासाठी. सरळ लय दिवसांनी बस बैठली, लय जुनी बस आहे. ब्रह्मचैतन्य. आता ह्या मॅडम आम्हाला बारामती फिरवणार आहेत, पण त्यांचा ऍड्रेस सांगण्याची पद्धत बघून मला नाही वाटत आजच्या दिवसात आमचं काय एखादं लोकेशन होईल. इकडे जायचं, तिकडे जायचं. सो बघा, आम्ही आलोय तिथं आता मॉलला बारामतीच्या. बघूया तिकडचं कशी कशी व्हरायटी वगैरे आहे. पण मस्त यार, इमॅजिन केलं नव्हतं की पुण्यासारखं स्ट्रक्चर इकडे असेल. आम्ही आलेलो आहेत बारामतीच्या मॉलला आणि सलोनी इथं मला बर्गरची पार्टी देणार आहे. देणार
हे वेगळ्याच धुंदीत असतात. ह्यांचं डिस्कशनच वेगळ्या लेवलचं चाललेलं असतंय. इथं चाललंय काय, बोलताय काय. हे मला मूवीला न्या ना. खायला देतोय चल खायला. पण मला भूक लागली यार. ए तू तुला बर्गर खायचं पण कुठे आहे बर्गर? आत आहे ना. चलो खायला नाही ना तिथं. ते बाहेर घेऊन आलं पाहिजे चलो बरोबर. चलो. हे चल चल त्या जागेला जाऊ. इथं बघा काय बघा. इथं कपडे छान दिसत आहेत ग. मुंबई आपण मला पॅन पिझ्झा जास्त आवडतो. आता आम्ही आलो झुडिओमध्ये. मॅडमना कपडे बघायचे आहेत. पण पिझ्झा खायला आम्ही गेलो कॅफेत आणि कॅफेत गेल्यानंतर असं वाटलं की का आलो कॅफेत. आता त्याचं रिझन काय असेल तुम्ही कमेंट करा. तर आता आम्ही झुडिओत आलो आहे आणि इथं काय काय व्हरायटीज आहेत ना ते तुम्हाला दाखवते. मुलांचं पण आहे ना इथे. भैया तू रक्षाबंधनला काय घेतोस? हे घेतोय. हे बघा असले भाव असल्यानंतर ना आयुष्यात काय केलं पाहिजे सांगा. हो, आम्ही झुडिओत फिरलो पण असं मनासारखं काहीच आवडलं नाही. व्हरायटीज कमी वाटल्या आणि त्यात त्यांनी व्हरायटीज एवढ्या छान ठेवल्याच नाही आहेत. त्यावरती सेल लावला आहे पण काहीच नाही आवडलं. सो आम्ही तिथून आता रिटर्न आलो आणि आता बघू आणखीन बारामतीत काय काय गोष्टी जाता जाता बघणार आहे. सो बघा मला असं जाताना सगळ्या पाट्या वगैरे वाचायची सवय आहे आणि जाता जाता मी वाचलं अनलिमिटेड मिसळ 79 रुपयाला. आणि जसं हे या हावऱ्याने ऐकलं तसं लगेच आम्ही पूर्ण पुढं गेलेलो गाडी युटर्न मारून आलेत अनलिमिटेड मिसळसाठी. काय मिसळ आवडते यांना काय माहिती. आजकाल एक पाणीपुरी मागवूया, एक उलटा वडापाव मागवूया, एक मिसळ मागवूया आणि एक पावभाजी मिसळची ऑर्डर पण दिली आहे. अजून काय राहिलं. एवढं मागवूया. बर्गर राहिला की नको बघ. बघितलं दिसते एवढीशी पण काय काय खायचं असतं हिला. आणि घरातलं जात नाही बाहेरचंच फक्त. तर आता आम्ही इथं आलो आणि तिथं उलटा वडापाव दिसला. म्हटलं बघूया तर ट्राय करूयात कसा आहे. सो आम्ही एक उलटा वडापाव आत्ता मागवलाय आणि त्यानंतर मग ह्यांना अजून काय 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 ट्राय करायचं आहे. आत्ता आमचा उलटा वडापाव आलेला आहे आणि दिसतोय तर खूप जबरदस्त. टेस्ट करून बघा आणि ह्याची टेस्ट आवडली तर मिसळ कॅन्सल ना. मग त्याच्यानं भूक लागली. माझ्या 4 अँगलनं 4 शॉट गेले. आम्ही दोघं बघतो खा ना आता मग खा ना मिसळसाठी आलतं ना. मग आता हे जर आवडलं तर मिसळ कॅन्सल ना. कानापर्यंत आवाज आणला सोनून ताई. हो गरम आहे जरा. तुला नको आहे? नाही खावा ना तुम्ही. बेटर दॅन सँडविच. गरम आहे. येऊ दे ना बस. गरम आहे. झालं तुमचं खा. हे बघा ह्यांची मिसळ आली. ह्या दोघांची काय चॉईस ती मिसळ करतात काय माहिती. आणि माझी भेळ आहे. पडायला लागली. आडवं धरते का स्ट्रेट घाल ना असं. अगं लय भरली आहे ना. नया है वो समझा करो. पण खरंच मस्त टेस्ट. हे प्रेम बघून आता किती तिखट आहे. लय तिखट आहे. कसं वाटलं मिसळ खाऊन. छान होती ना एक नंबर. मग ही तुझ्या प्लेटमध्ये करायली आहे. दहीवाटी तशीच मिसळ तशीच. एक्स्ट्रा वरून घेतलं होतं. नेहमी ना माझे डिसिजन्स योग्य असतात हे लक्षात ठेवा. मी जे पण आयटम घेतले ते सगळे असे मस्त होते. यांना मिसळ एवढ्या हौसेने घ्यायला गेलेत काय एवढी क्वालिटी नव्हती. मी तुम्हाला नको म्हटलेलं होतं. मी नको म्हटलं होतं. आज उसका दिन है. आज मेरे साथ सब अच्छा अच्छा हो रहा है क्योंकि मेरे साथ मेरा लकी चाम है. तिची लागू दे पण माझ्यासोबत सगळं चांगलं चांगलं चाललंय. माझं का मध्ये हालचाल आहे तुमचं. कारण मी सांगितलेल्या गोष्टी तू ऐकत नाहीस त्यामुळे तुझं तसं व्हायलंय. आधीच म्हणलेलं मिसळ का 2-2 घेते.
अधुरी कहाणी. पानसट आहेत नुसते पानसट. बघा आम्हाला सगळ्यांना चहा, आम्ही खास दादा तुमच्यासाठी चहाला इथं आलो माहितीये का. मगाशपासून पाहायचं होतं सगळ्यांना. 30 किलोमीटर होतं. 12 पासून 50 किलोमीटर फक्त तुमच्यासाठी चहाला आलोय आम्ही. आणि हा एकटा माणूस असा ज्याला चहा आवडत नाही. तर आता आम्ही घरी आलो आणि म्हणजे घरी आल्या परत आम्ही इकडं थोडं शेतातल्या साईडला फिरायला आलेलो. आणि असली थंडी वाजते ना मला, पण हिला थंडीच नाही वाजत यार. गरम होते जाऊन आलो आपण. बघा आम्ही किती अपोजिट आहेत तसे बघायला गेलो तर. एकतर म्हणजे तसं हे थोडं सिटी आणि थोडं गाव दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे. आणि ही जिकडे राहते ना तिकडं थोडं असं गाव टाईपमध्ये आहे. शेती वगैरे पण आहे, त्यामुळे झाडं खूप आहेत. आणि दुपारी पाऊस पडून गेलाय, त्यामुळे आता असा गारवा सुटला ना मला जाम थंडी वाजायला लागली. तरी हिला गरमच होतंय. सो बघा आता आम्ही घरी आलोत आणि आल्या मॅडम स्वयंपाकाला लागलेत. भाकरी बनवते आता. मला म्हणून काय हेल्प कर, कारण मला लिटरली भाकरी येत नाही. चपाती जमते मला, बट आता भाकरीचा प्लॅन चालू आहे. सो ती बनवते भाकरी. आणि इथं आमटी पण बनतीये. मला भाकरी शिकव आज. अय्यो बघा केवढी गोल भाकरी आली आहे पोरगीची. इथे एक तयार पण झाली आहे आणि एकदम नाजूक. आता लास्टची मी पण ट्राय करणार आहे, शिकणार आहे आज तिच्याकडून. मला एवढं पण येत नाही. हा पण इकडे मी राईस लावलाय, जिरा राईस. बघा आता जेवून वगैरे आम्ही आलोच आईस्क्रीम खायला. आणि एवढं गच्च झालं ना, आधीच एकतर भूक नव्हती ह्यांच्या मिसळच्या नादात, तरी पण हिने जबरदस्ती जेवायला घातले. आणि आता परत आम्ही बदाम शेक प्यायला लागलोय. आता आमची उद्याची तयारी चालू आहे की उद्या काय घालायचं आणि काय नाही. आणि अचानक आमचा प्लॅन बदललेला आहे. सो उद्या आम्ही बसनं जाणार आहे. आणि तरी पण आम्हाला साडीच घालायची आणि माझ्या नादात ही पण घालणार आहे. आता त्याचीच तयारी चालू आहे आमची. आणि मंगळसूत्र. पैसा ही पैसा आहे.